इराण इस्रायल या संघर्षाचे पडसाद आता भारतात उमटू लागले असून त्याचा थेट परिणाम LPG पुरवठ्यावर दिसून येतो आहे। या युद्धाचा परिणाम घरातील गॅसवर झालेला आहे, मात्र यामुळे लग्न सोहळे पुढे ढकलण्याची वेळ आली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील पुढील 2 महिन्यात तब्बल 10,000 लग्न सोहळे होणार आहेत, मात्र हे लग्न सोहळे पुढे ढकलण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जाते आहे। आनंदाच्या क्षणी हे संकट उभं ठाकल्याने लग्न कुटुंबातील व्यक्तींच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट पाहायला मिळतंय। युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झालाय, परिणामी शहरातील 450 कॅटरर्स लग्नातील जेवणाच्या ऑर्डर रद्द करत आहेत। कॅटरर्स कडून तसा निरोप वर आणि वधूच्या कुटुंबियांना देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे लग्न सोहळे पुढे ढकलायचे का असा विचार करण्याची वेळ शेकडो कुटुंबियांवर येऊन ठेपली आहे। तर सध्या कसं हे मेन काम गव्हर्नमेंटचं आहे। आता सगळा जो सीझन आहे तो तोंडावरती आहे। आत्ता जे आहे ते सगळं म्हणजे आता रेग्युलर तारखा या लग्नाच्या आहेत। 14 तारीख, 15 तारीख, 19, 20, 28, 24 हा एप्रिलपर्यंत पूर्ण सीझन आहे आणि ऐन सीझनच्या तोंडावरती किंवा मोक्यावरती जे हे गॅस टंचाई झाली आहे की हे जे युद्ध सुरू झालं आहे ह्याचा इतका मोठा सर्वसामान्य माणसांना फटका बसतोय की विषयच नाही आहे। लोक अक्षरशः म्हणजे फार घाईला आलेत। एवढी महागाई आहे मार्केटमध्ये आणि कुठलंही नियोजन नाही गव्हर्नमेंटकडे, बिलकुल नाही आहे। नुसती धावपळ चालू आहे आणि लोकांना कुठल्या गोष्टी स्वस्त मिळत नाहीत। गॅस महाग आहे, बाकीचं पाण्याची व्यवस्था नाही, लाईटचा प्रॉब्लेम होतो। सगळ्या गोष्टी फेस करताना सर्वसामान्य माणसांना खूप अडचणी येतात। ह्याच्यावरती काहीतरी पर्याय निघाला पाहिजे। तर ऑलरेडी आत्ता माझ्याकडं कमीत कमी 20 ते 25 ऑर्डर्स मोठ्या मोठ्या पेंडिंग आहेत। आत्ता या सगळ्या म्हणजे आत्ता उद्या 13 पासून ते एप्रिल एंडपर्यंत खूप काम आहेत, पण सगळ्यांना आम्ही सध्या फोन करून हे केलं की बाबा तुम्ही याच्यावरती काहीतरी तोडगा निघेपर्यंत पोस्टपोन करा किंवा तुम्ही आम्हाला थोडी त्याची साथ द्या, पण तसं कोणी ऐकायच्या मनस्थितीत नाही। याच्यावरती ह्या इमर्जन्सी अडचणीवरती पर्याय आहेत। एक बाबा कोळसा शेगडी आपण यूज करू शकतो किंवा इलेक्ट्रॉनिक गॅस वापरू शकतो, पण ते किती 25-50 लोकांपेक्षा त्याच्यावरती काही जास्त कुठलं होऊ शकत नाही। आमच्याकडे सगळी कामं जी आहेत ती 1000, 1500, 2000, 3000 लोकांची कामं बुक असतात, त्यामुळं खूप अडचणी येत आहेत। तर त्याकरता जेवढं होईल तेवढं गव्हर्नमेंटनी सिरियसली याच्यावरती लक्ष देऊन ते छानपैकी हँडल केलं पाहिजे आणि गॅस सप्लाय केला पाहिजे।